बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात धारदार शस्त्राने वार करत एका युवकाचा खून। बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स भागात एका युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। यश ढाका असे मृत तरुणाचे नाव असून पत्रकार देवेंद्र ढाका यांचा तो मुलगा आहे। माने कॉम्प्लेक्स भागात असलेल्या पान टपरी समोर रात्री 8:30 ते 9 वाजण्याच्या दरम्यान काही तरुणांनी यश ढाका याच्यावर प्राणघातक हल्ला केला। धारदार शस्त्राचे वार झाल्याने यश जागीच कोसळला। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणातील एका आरोपीला ताब्यात घेतले असल्याचीही माहिती समोर आली आहे। खून कोणत्या कारणावरून झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही। ही घटना झाली त्या घटनेबद्दल तुम्हाला असं का वाटतं आम्ही काम करणार नाही? कोणत्या गोष्टीमुळे वाटतं सर करणार तुम्ही? ऐका ना, आणि किती चांगलं काम करायचं हे आमचं आम्हाला माहिती। त्या कामाची गरज आहे आणि निवड पगार भेटतो म्हणून नाही काम करणार। चिड येते या गोष्टी। पाय मोडायचा एखाद्या जेवढे सहभाग तेवढ्याच नुसती अटक नाही करायची, त्यांना दाखवायचं काय गुन्हेगारी काय असते। त्यासाठी एवढं जमा व्हायची काय करते? आम्ही डिस्टर्ब होतो रे कामामध्ये। मग आम्हाला ते चांगलं काम करायचं डिस्टर्ब होतो का? आम्हाला सगळं सोडून तुम्हाला बघत बसा। आम्ही 1001% काम करणार। जेवढे पण आरोग्य असतील का 1000 असतील नसतील सगळं अटक करणार। आम्हाला टाइम लागतो ना। हा असं काय गुन्हा करू शकतो? हो माधव सोडणार नाही।